आपल्या अंध आईवडिलांचा आधार, कुटुंबाचा आधार असलेला प्रबुद्ध नगर या ठिकाणचा 16 वर्षीय तरुण चेतन गांगुर्डे याचा खासगी बसच्या धडकेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं सातपूर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असतानाच दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी केलेल्या टाळाटाळीमुळे संताप व्यक्त केला जातोय. अखेर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तब्बल 12 तासांनी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी 15 एप्रिलला सकाळी 7 वाजेच्या दरम्यान चेतन गांगुर्डे हा आपल्या परीक्षेसाठी प्रबुद्ध नगर या ठिकाणाहून एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट घेऊन जिजामाता शाळेकडे जात होता. सकाळी 7:30च्या दरम्यान कामगारांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसनं क्रमांक MH15JW2024 याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चेतनचा जागीच मृत्यू झाला असून लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीच्या हातापायाला गंभीर फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. चेतन हा अवघ्या 16 वर्षांचा होता. त्याचे आईवडील अंध असून तोच त्या कुटुंबाचा मुख्य आधार होता. अत्यंत हलाखीची परिस्थितीमधून शिकून कुटुंबाला सावरण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चेतनचा असा अंत झाल्यानं गांगुर्डे कुटुंबावर आभाळ कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे युवा अध्यक्ष रोहित शिंदे यांनी संघटनेला सूचित केलं आहे. अध्यक्ष प्रशांत पगारे यांच्यासह पदाधिकारी जिल्हा रुग्णालयामध्ये पोहोचले. मात्र सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोणतीही FIR दाखल करण्यात आली नव्हती. सातपूर पोलीस ठाण्यामध्ये विचारणा केली असता ठाणे अंमलदारांकडून साहेबांशी बोलून कारवाई करू अशी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहेरे यांची भेट घेत या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यानंतर अखेर रात्री 7 वाजता संबंधित बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष प्रशांत पगारे, उपाध्यक्ष सनी तिवडे, वाहतूक सेना प्रमुख दिनेश साळवे, विधानसभा अध्यक्ष नंदन कांबळे, युवा शहराध्यक्ष रोहित शिंदे, महिला अध्यक्ष पूजा मगर, सचिव किरण तिवडे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नातेवाईक उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.